तुम्हाला ज्या रियालिटी शोची एवढी आठवण येत होती, तो रियालिटी शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालाय. हो, बिग बॉस मराठीचा 5वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यंदाच्या सीझनचे होस्ट महेश मांजरेकर नसून अभिनेता रितेश विलासराव देशमुख होस्टिंगसाठी सज्ज झालाय. या बदलावर बिग बॉस मराठीच्या एक्स कंटेस्टंट्सनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे याने 1 नंबर अशी कमेंट केली आहे, तर तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकम याने आनंद व्यक्त करत लिहिलंय, वाव, सुट्टी नाही, बेस्ट विशेस फॉर सीझन 5. अभिनेत्री मीरा जगन्नाथ म्हणतीये, ये माय फेवरेट. अभिनेता विकास पाटील म्हणतोय, वेलकम टू द फॅमिली रितेश देशमुख, वी विल मिस यू महेश मांजरेकर सर. तर अभिनेत्री गायत्री दातार हिने कडक अशी प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्या पर्वातील लोकप्रिय स्पर्धक रेशम टिपणीस हिने धमाल येणार आता राव असं लिहित 5व्या सीझनची उत्सुकता दर्शवली आहे. तिसऱ्या पर्वातील तृप्ती देसाई यांनी रितेश जी वेलकम अशी कमेंट केली आहे. तर चौथ्या पर्वाची फायनलिस्ट अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिची कमेंट चांगलीच चर्चेत आहे. तिने लिहिलंय, फायनली इसको बोलते है होस्ट, रितेश सर वेलकम. इतर नेटकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलंय, महेश मांजरेकर म्हणजे शिस्तप्रिय होस्ट, म्हणजे त्यांचा औरा बघता मराठी कंटेस्टंट्स त्यांच्याशी आदराने बोलत असत. आता रितेश देशमुख आलेत, त्यांचा स्वभाव बघता मला वाटत नाही की त्यांना बिग बॉस मराठी मांजरेकर यांच्या इतकं चांगल्या प्रकारे हाताळता येईल. बघू पुढे काय होतंय, आणि जर देशमुखांनी हे शिवधनुष्य पेललं तर चांगलंच आहे. दुसऱ्या युजरने लिहिलंय, महेश मांजरेकर नंतर रितेशच चांगले सूत्रसंचालन करू शकतो. मला आधीच माहीत होतं महेश सर नसले तर हाच असेल, मिस यू महेश सर. तर आणखी एका युजरने लिहिलंय, मांजरेकर सर तुम्हाला खूप खूप मिस करू आम्ही. रितेश सर आणि महेश सर हे दोघे पण उमदे कलाकार आहेत, त्यामुळे बिग बॉस होस्ट करायला तुम्हा दोघांपैकी कोणीही चालेल, पण शो मस्ट गो ऑन. वेलकम रितेश सर. तर यंदाच्या पर्वासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि बिग बॉसच्या चाहत्यांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.